रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्लई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली असल्याची माहिती समोर आली आहे। ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली असून सगळीकडे तपासणी आणि नाकाबंदी लावण्यात आली आहे। बोटीमधून काही व्यक्ती समुद्रात उतरल्याचा संशय आहे। बोटीबाबत माहिती मिळताच जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती सुरू आहे। रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या। सुरक्षा यंत्रणांकडून मध्यरात्रीपासूनच संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली। कोर्लईच्या लाईट हाऊसपासून साधारण 2 नॉटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या सर्व घटनेबाबत पोलीस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही। जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। काल रात्री 8:30च्या सुमारास एक संशयास्पद बोट कोर्लईच्या समुद्रात 2 नॉटिकल मैल अंतरात आहे असे संशयास्पद बातमी पोलिसांनी सांगितली आणि तशा पद्धतीने पूर्ण कोर्लईच्या समुद्रावर नाकेबंदी लावली आणि त्यांनी ड्रोन उडवले। पण ड्रोन का हवेचा दाब एवढा असल्यामुळं तो ड्रोन का त्या जागेवर पोहोचू शकला नाही आणि सकाळी पहाटेपर्यंत 4 वाजेपर्यंत पोलीस इकडे बंदोबस्त लावून होते। पण 4 वाजेपर्यंत कुठलाही म्हणजे ती जी लाईट दिसत होती ती लाईट दिसायची पण बंद झाली। मग जर ती पोलिसांचं म्हणणं असं होतं की ती पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबरसुद्धा त्यांना लोकेट झाला होता। तर ती जी बोट होती ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती काय अद्यापर्यंत आम्हाला कळलं नाही। किती पोलीस बंदोबस्त आणि किती अधिकारी होते काय? जवळजवळ एक 15 गाड्या पोलिसांच्या होत्या। मेन अधिकारी होते, स्वतः पोलीस अधीक्षक रायगड ते स्वतः हजर होते। त्यांनी पण जवळजवळ 3-4 तास इथे संपूर्ण पाहणी केली। त्याच्यानंतर इथे रडारचं टॉवर आहे लाईट हाऊसवर, त्या रडारच्या टॉवर मध्ये जाऊन सुद्धा त्यांनी लोकेशन बघितलं। या सगळ्या गोष्टी बघत असताना पण कुठे आता पहाट झालेली आहे पण कुठल्याही प्रकारचं अजून बोट सापडलेली नाही। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो मुरुड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।